पुन्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण काइट बर्ड पाहत होतो. वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती करून घेत असताना आपण सर्वप्रथम पिकॉक पाहिला. पिकॉक, मोर, नंतर स्वान. स्वान म्हणजे हंस पक्षी. नंतर ककूक, कोकिळा, ज्याला कोयल असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर स्पॅरो, चिमणीचं नाव आहे स्पॅरो, ज्याला गौरैया असं पण म्हटलं जातं हिंदीत. नंतर डक, बदक. पुढं क्रो, कावळ्याला क्रो म्हटलं जातं, कौवा ज्याला हिंदीत म्हटलं जातं. आणि आता आपण टेलर बर्ड पाहत होतो. टेलर बर्ड झाल्यानंतर म्हणजे शिंपी पक्षी, दर्जिन पक्षी. टेलर बर्डच्या नंतर आता काइटला आलेलो. काइट बर्ड. काइट, फक्त काइट म्हटलं की पतंगाची चित्र आपण पाहिलेली, पण काइट बर्ड म्हणजे घार. घारीला काइट बर्ड असं म्हटलं जातं. आता पुढचा पक्षी आपण पाहतोय. पुढच्या पक्षाचं नाव आहे PIGEON, पिजन. पिजन. पिजन हे कोणत्या पक्षाचं नाव आहे? पिजन सांगा पाहू. हा, तर हे कबुतराचं नाव आहे. कबुतराला पिजन म्हटलं जातं. तर पिजनचं स्पेलिंग काय तर पहा पुन्हा एकदा. PIGEON, PIGEON, पिजन. पिजन म्हणजे कबूतर. कबूतर. कबूतर या पक्षाला पिजन असं नाव आहे. आता पिजन च्या नंतर आपल्याला पुढचा पक्षी पाहायचा आहे. पुढचा पक्षी कोणता आहे जो सर्वांना माहित आहे? PARROT. PARROT. कोणता पक्षी आहे हा? याचं नाव आहे पॅरट. पॅरट, पोपटाला पॅरट म्हटलं जातं. पोपटाला हिंदीमध्ये तोता म्हणतात आणि मराठीमध्ये पोपट, इंग्रजीमध्ये पॅरट म्हटलं जातं. पॅरट. पॅरटचं स्पेलिंग काय? पॅरटचं स्पेलिंग आहे PARROT. PARROT किंवा PARROT. पॅरट. पॅरट म्हणजे पोपट किंवा ज्याला तोता पण म्हटलं जातं हिंदीमध्ये, ठीक नाही. पॅरट. पोपटाचं नाव पाहिलं आपण, पॅरट पाहिलं. पॅरटच्या नंतर पुढचा पक्षी. पुढच्या पक्षाचं नाव आहे COCK. कॉक. कॉक कोणाला म्हटलं जातं? कॉक. कॉक कोणाला म्हटलं जातं? कॉक म्हणतात. COCK, कॉक. कॉक म्हणजे कोंबडा.
ज्याला हिंदीत मुर्गा म्हणतात, कोंबडा किंवा मुर्गा. कोंबड्याला कॉक म्हणलं जातं, COCK कॉक. त्याचं स्पेलिंग काय? COCK कॉक. COCK कॉक. कॉक म्हणजे कोंबडा. आता कॉकच्या नंतर पुढचा पक्षी OWL. आऊल. आऊल. आऊल हे कोणत्या पक्षाचं नाव आहे? आऊल हे कोणत्या पक्षाचं नाव आहे? घुबड. हा, घुबड. घुबड या पक्षाचं नाव आहे आऊल. OWL. आऊल, ज्याला घुबड म्हणतात. आणि घुबडाला हिंदीत उल्लू म्हणतात. घुबडाला हिंदीमध्ये उल्लू म्हणतात. आऊल. आऊल, घुबड. OWL. आऊल. आऊल म्हणजे घुबड. तर घुबडच्या नंतर पुढचा पक्षी पाहूया. पुढचा पक्षी आहे BUL. BUL. हा, BUL. BUL. आता हा कोणता पक्षी आहे बघूया, ओळखतोय का तुम्हाला? काय नाव आहे याचं? मराठीत काय म्हणायचं याला? हा, त्याला हिंदीमध्ये पण बुलबुल म्हणतात, त्याला मराठीमध्ये पण बुलबुल म्हणतात, त्याला इंग्रजीमध्ये पण बुलबुलच म्हणतात. पहा कसा पक्षी आहे हा. हिंदीमध्ये पण त्याचं नाव बुलबुलच आहे, मराठीमध्ये पण बुलबुलच आहे आणि इंग्रजीमध्ये पण बुलबुलच आहे. बुलबुल. बुलबुलचं स्पेलिंग आहे BULBUL. BUL. बुलबुल. BUL. बुलबुल. बुलबुल म्हणजे बुलबुलच. बुलबुल हे पक्षाचं नाव आहे. बुलबुल. बुलबुल. बुलबुल नंतर पुढचा पक्षी पाहूया. पुढचा पक्षी आहे पहा MYNA आणि H. MYNAH. आता MYNAH हा कोणता पक्षी आहे बघूया, ओळखतोय का तुम्हाला? कोणता पक्षी आहे हा? मैना. 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 बरोबर. त्याला जे पण म्हणतात. तर त्याला जे पृथ्वीराज काय म्हणला? पृथ्वीराज जे पण म्हणतात. काय म्हणतात? जे. जे. हा, जे. पहा, ज्याला मैनाच नाव आहे. मैना. इंग्रजीमध्ये पण मैना म्हटले, मराठीमध्ये पण मैना आणि हिंदीमध्ये सुद्धा मैनाच म्हटलेला आहे. त्याचं स्पेलिंग आहे
Y N A H. MYNAH. मैना. मैना. मैना हे त्याचं हिंदीतलं, मराठीतलं, इंग्रजीतलं तिन्ही मध्ये पण त्याला मैनाच म्हणतात या पक्षाला. मैना. आता मैनानंतर पुढचा पक्षी, पुढच्या पक्षाचं नाव आहे EAGLE. EAGLE. ज्याला ईगल म्हणतात. गरुड 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 गरुड. हा, याचं नाव आहे ईगल. ईगल म्हणजे गरुड, पक्ष्यांचा राजा. ईगल, गरुड. ईगलचं स्पेलिंग आहे EAGLE. EAGLE. ईगल. ईगल म्हणजे गरुड. ईगल म्हणजे गरुड. गरुड, गरुड झाल्यानंतर EAGLE, गरुड, किंवा ज्याला ईगल म्हणतो आपण. ईगल नंतर पुढचा पक्षी. ईगल नंतर पुढचा पक्षी आहे STORK. STORK, ज्याला स्टॉर्क म्हटलं जातं. स्टॉर्क, याचं नाव आहे स्टॉर्क. आता हे स्टॉर्क नाव कोणाचं आहे? मराठी त्याला काय म्हणतात? हा, आता तुमचं चुकलं. हे नाही शामृग आहे, नाही बगळा आहे. याला जे नाव आहे ते कोणतं आहे? ज्याला लकलक पक्षी म्हटलं जातं. स्टॉर्क. स्टॉर्क म्हणजे लकलक, किंवा स्टॉर्क म्हणजेच करकोचा. स्टॉर्क म्हणजेच करकोचा किंवा लकलक पक्षी, ठीक नाही? म्हणजे बगळ्याचीच एक जात आहे ही, मला असं वाटते. बगळ्याचीच जात. स्टॉर्क. STORK. स्टॉर्क. स्टॉर्क म्हणजे करकोचा. करकोचा पक्षामधलं फरक पहा. त्याची पिस जरा काळी काळी पण दिसत आहेत, पांढरी पण आहेत आणि काळी पण दिसत आहेत. स्टॉर्क. स्टॉर्क म्हणजे करकोचा, किंवा ज्याला हिंदीत लकलक म्हणलं जातं. करकोचा. स्टॉर्क. STORK. स्टॉर्क. स्टॉर्क. स्टॉर्क नंतर पुढचा पक्षी, ज्याचं नाव आहे VULTURE. VULTURE. व्हल्चर. व्हल्चर हा कोणता पक्षी आहे? व्हल्चर कोणाचं नाव आहे? व्हल्चर. गिधाड 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 गिधाड. बरोबर. गिधाड. गिधाड. गिधाडला हिंदीमध्ये गिद्ध म्हणतात. गिद्ध, मराठीत गिधाड. आणि व्हल्चर. व्हल्चर हे इंग्रजीतलं नाव. VULTURE.
L T U R E vulture. VULTURE vulture. vulture म्हणजे गिधाड. गिधाड. गिधाड च स्पेलिंग पाहिलं आपण. vulture म्हटलं जातं VULTURE vulture. वेगवेगळे प्राणी जे मरून पडलेले असतात ते खाऊन टाकण्याचं काम करतं गिधाड. आता गिधाडानंतर किंवा व्हल्चर नंतर पुढचा पक्षी. पुढचा पक्षी आहे OSTRICH. ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच हे कोणत्या पक्षाचं नाव आहे? बरोबर. हे शहामृग पक्षाचं नाव आहे. ऑस्ट्रिच सर्वात वेगानं धावणारा पक्षी. शहामृग. शहामृगाला ऑस्ट्रिच म्हटलं जातं. OSTRICH. ऑस्ट्रिच. OSTRICH. ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग, ज्याला शुतुरमुर्ग म्हटलं जातं हिंदीत. शुतुरमुर्ग, मराठीत शहामृग आणि इंग्रजीत ऑस्ट्रिच म्हटलं जातं. OSTRICH. ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग. आपण वेगवेगळे पक्षी पाहिले. ज्या पक्षामध्ये ऑस्ट्रिच पाहिलं, व्हल्चर पाहिलं, स्टॉर्क पाहिला, ईगल, मैना, बुलबुल, आउल, कॉक, पॅरट, पिजन, काइट, टेलर बर्ड, क्रो, डक, स्पॅरो, ककू, स्वान आणि पिकॉक. खूप पक्षी आपण पाहिलेले आहेत. आता कोणता पक्षी राहिलाय का ज्याचं आपण आणखी नाव इथं शोधू शकतो? कोणता पक्षी राहिलाय का? हा एक पक्षी आहे का नाही? HEN. याचं नाव आहे हेन. हेन म्हणजे कोंबडी. कोंबडीला हेन म्हटलं जातं. आता आपण त्याचं स्पेलिंग माहित आहे आपल्याला. HEN. हेन. हेन म्हणजे कोंबडी. ठीक आहे. आता आपण आणखी एखादा पक्ष्याचं नाव माहित आहे का तुम्हाला? आणखी एखाद्या पक्षाचं नाव माहित आहे का? तुम्हाला माहित असेल किंवा नवीन पक्षाचं नाव सापडलं तर ते तुम्ही लिहून काढायचं. ही सगळी पक्ष्यांची नावं लिहून काढायची. आता खूप नावं लिहिली आपण. सगळ्या काय नाव आहे? सगळ्यांचाच आवाज येतोय.
हा पृथ्वीराज काय म्हणतोय? पृथ्वीराज काय म्हणतोय? सर डव पक्षाचं नाव. डव. बर, डव म्हणजे काय माहित आहे? डव पक्षाचं नाव, पण त्याचा अर्थ तिथं कबूतर दिलाय. होय. बर, आणखीन दुसरं कोणाला माहित आहे का? पाट्रिज. काय काय म्हटला? हा सांग. पाट्रिज. जोया काय सांगते? पाट्रिज. पक्षी. सुतार पक्षी. बर. प्राची? पाट्रिज. डक. बर. तितर पक्षी. इतर पक्षी. बर, आणखीन आणखीन कोणता पक्षी राहिलाय? प्राची? पिकॉक.